बाईपणाची कहाणी. ठाऊक नाही मोठाई, पण तिनं तुझा हुकूम ठुकरावलाय. माझा हुकूम तिने धुडकावलाय. तिनं देवळात दिवा लावला आणि म्हणाली मी ओळखत नाही तुझ्या मोठाईला. मोठाई तुझी शक्ती दाखव तिला, तिची बेडकी करून टाक, संपव तिला. हे तुझ्या त्या बाईसाठी माझ्याकडे वेळ नाही. मला अजून खूप काम आहेत. तुझ्या त्या बाईला जाऊन सांग, या गावातनं चालती हो, निघून जा इथून. नाहीतर माझ्याशी गाठ आहे, या बोटाईशी गाठ आहे. कळलं तुला? पण ती माझं ऐकेल. तुला उलट टांगलं पाहिजे, कळलं तुला? एका फडतूस बाईला घाबरतोस तू? नाही मोठाई, ती फडतूस बाई नाहीये. एका फालतू बाईचे गुण माझ्या समोर गाऊ नकोस, कळलं तुला? जा, चालायला लाग इथून आणि जाऊन पहिले त्या बाईला गावाच्या बाहेर हाकलून दे आणि मगच मला तुझं हे काळं थोबाड दाखव. चाल, चालता हो इथून. काय हो, अजून तिचाच विचार करताय की काय? त्या कालिंदीच्या प्रभावामुळे आपण सगळेच आंधळे झालो आहोत. प्रत्येक व्यक्तीकडे आपण त्याच नजरेतून पाहतो. त्या बाईवरही आपण संशय घेतला. तिन्ही सांजेच्या वेळी याचक म्हणून आलेल्या एका स्त्रीला आपण अद्वा तद्वा बोलून परत पाठवलं. आणि पाहिलंस, भक्तीच्या हातावर गरम दूध सांडलं. म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? म्हणजे त्या बाईला ओळखण्यात आपण चूक केली, फार मोठी चूक केली. देव आपल्याला संकेत देत असतो, पण आपण करंटे ओळखण्यात चुकतो. तिन्ही सांजेच्या वेळी देवीनं एक सवाष्ण आपल्या दारात याचक म्हणून पाठवली होती आणि आपण त्या कालिंदीच्या गोपाला भिवून मी साक्षात देवीची पूजा करणं बंद केलं. आणि म्हणून देवीने मला जाग करण्यासाठी त्या बाईला पाठवलं. पण आपण तिला परत पाठवून दिला. चूक झाली. तू पुन्हा आलास इथे? तुला पाहिलं ना की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. तुझं काळं मन, तुझे काळे विचार सगळे तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट लिहिलेले दिसतात. चल जा, चालता हो इथून. कोणाला दंगाटी करतेस? मोठाईचा माणूस आहे मी.
मोठाईला कळलं ना तर तुझी बेडकी करून टाकेल. जास्त शहाणपणा करू नकोस. मुकाट्यानं मोठाईला भेटायला चल. गावात आली आहेस ना आणि अजून मोठाईच्या पायाना पडलीस. इथं राहायचं असेल ना तर आधी मोठाईच्या पाया पडावं लागल. तुझ्या भल्यासाठी सांगतोय. माझं भलं बुरं पाहणारी इथे बसलेलीच आहे. सगळ्या जगाची जननी आहे ती. मी फक्त तिच्या पाया पडते. तिच्याशिवाय मी कोणालाही मानत नाही. कळलं? जा सांग तुझ्या मोठाईला. मोठाईचा अपमान करतेस. मोठाईचा हुकूम तुकरवतेस. थांब, तुला फरफटतच नेतो. तुला बघून घेईल. सोडणार नाही तुला. सोडणार नाही तुला. सोडणार नाही. हे वळ तुझ्या हातावर नाही, माझ्या अस्तित्वावर उमटवले तिने. आता त्याच वळांचा फास करून तिच्या गळ्याभोवती आवरणार आहे मी. आ! वेची! लवकर मोठाई लवकर. तिनं तुझा अपमान केलाय. तुझा हुकूम धुडकावलाय. तिचा नायनाट कर. तिची कोंबडी कर. बेडकी कर आणि मला भाजून खायला दे. असल्या किड्या माकोड्यांसाठी आपण नाही त्रास करून घ्यायचा. आता गावातले लोकच तिला दगड धोंडे मारून हाकलून देतील. सकाळी सकाळी बाहेर जायचं काही नडलं होतं का? आता घरामध्ये पाणी मी कसं भरणार आहे? थेंब नाही इथे पाण्याचा. बाहेर विहिरीवर जाऊन पाणी भरायचं म्हटलं तर घराकडे मुलीकडे लक्ष द्यायला कुणी नको का? जळली मिली गावात ती एकच विहीर, ती सुद्धा खोल गेलेली.
ज्याच्या त्याच्या कळशा घागरी. नाही गेले सकाळी पाणी भरायला तर आलं आमच्या वाट्याला नुसतं गढूळ पाणी. पण हे सांगणार कोण आमच्या दानशूर करणाला? घरातलं सगळं टाकून गेलेत दान धर्म करायला. या आलात? आरती आणू का ओवाळायला? मोठा पराक्रम गाजून आलायत. जाऊन आलात मंदिरात? दिलत तिला खायला? हा? हळू बोल, ऐकेल कोणीतरी. आपली पंचायत होईल. पंचायत होईल अशा गोष्टी मुळात करायच्याच कशाला? अगं दादा, तुम्हीच मला खायला आणून दिलात ना. तुमच्याकडे पाहिलं ना तेव्हाच मला वाटलं होतं की तुमचं मन खूप मोठं आणि स्वच्छ आहे. शेवटी आईची सेवा करणारे तुम्ही. ते सांगतच असेल तुम्हाला काय बरं काय वाईट आहे. मी आभार मानते तुमचं. परमेश्वर तुमचं भलं करो. बहिणी, हे तुमचं तबक. बहिणी, दादाने मला गुपचूप खायला आणून दिलं. ते देवीची पूजा सुद्धा लपून छपून करत होते. असं का? कोण आहे ही मोठाई? देवीच्या पूजेला मनाई करणारी ही कोण? किती गोड आहे ही मुलगी. कोणत्या शाळेत जातेस ग? शाळेत जात नाही. सगळ्यांनी शाळा सोडली इथे. शाळेच्या वास्तूत दारूचा गुत्ता आहे. पाहिलं मी ते. पण सगळेच असं का वागताय? त्या बाईची दहशत कशामुळे? तेवढ्या चुकीच्या गोष्टी करायला लावत असू नये कोणीच बंड का करत नाहीये? मी विनंती करते तुम्हाला, या विषयावरती तुम्ही मला काहीही विचारू नका. तुम्ही कोण आहात, कुठले आहात हे आम्हाला माहित नाही. पण हात जोडून सांगते, आमच्या घरापासून 4 हात दूरच राहा. झालं एवढं पुरे झालं. आम्ही तुम्हाला आश्रय दिला हे जर कळलं तिला, तर सर्वनाश करेल ती आमचा. जा तू. काय हे गाव? सगळीकडे घाण कचरा. लोक रिकामटेकडे, जुगारी, सट्टेबाज, दारुडे. विहिरीना पाणी नाही, शाळा बंद. देवाची पूजा नाही, अतिथीचा सन्मान तर सोडा, साधा पाहुणचारही नाही. आणि हे सगळं कोण करते? तर ती मोठाई.
कोण आहे ही मोटाई, जी सगळ्याचा विनाश करू पाहते? आता या असल्या गावात काम तरी कोणाकडे मागणार? आणि काम केल्याशिवाय 2-4 दिवस काढणार तरी कसे? ओ भाऊ, या गावात काही काम मिळेल का? हे बघ, काम मागते. हे बाय, इथं काम कुणीच करत नाही आणि काम केलं की नाही ती मोठाई रागावते. इथं फक्त पत्ते पिसते ती. पत्ते पिसले का नाही आपाप पैसा मिळतो बघ. काम मागते आणि येडपड आहे रे. कुठनं आले काय मध्ये सम. यायला दया दाखवा, किती दया दाखवा. अहो आम्ही दिलदार झालो तरी गावाची काय चिंता आहे का नाही आम्हाला? तुम्हाला सांगतो, म्हातारी म्हणून तिच्यावर दया दाखवायला गेलो, त्याच्या आयला ती गावावरच उलटली. जेव्हापासून ती या गावामध्ये आलेली आहे ना, तेव्हापासून येळकोट झाला गावाचा. पाऊस पडाय थांबला, हिरी ओस पडल्या, रोगराई पसरली. काय पसरली का नाही? मग तरी बी मी हिच्यावर दया करत राहायचं. एक ध्यानात घ्या, जोपर्यंत ही अवदसा आपल्या गावामध्ये आहे ना, तोपर्यंत आपल्या गावावरचं संकट जाणार नाही असं मी म्हणत नाही, मोठाईचं असं म्हणणं आहे. तेव्हा हिला या गावातनं हाकलून बाहेर काढा. ही जोपर्यंत या गावातनं जात नाही तोपर्यंत आपल्या गावात सुख शांती येणं शक्य नाही. कळलं? कमरत लाद घालून बाहेर काढा तिला. जा, मारा. कोण रे? ही बया गावात नवीन आहे आणि लय डेंजर आहे. आधी मोठाईने हिला आकलून त्याला सांगितलंय आणि ही मोठाईला मानत सुद्धा नाही. ताई चला माझ्या घरी चला. नाही चला.